नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस जी सीईटी असते, त्यामध्ये इंग्लिश ग्रामरचा जो सेक्शन असतो, त्यावरती आपण 50 पेक्षा जास्त इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीच्या तयारीसाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, प्रॅक्टिससाठी टेस्ट फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील. त्यासोबतच एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी 2000+ एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस अपडेटेड नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तरी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. त्यानंतर तिथून तुम्ही तो कोर्स एनरोल करू शकता. आता पार्ट्स ऑफ स्पीच काय असतं? एखादं सेंटेन्स असेल तर ते वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचने वेगवेगळ्या वर्ड्सने बनलेलं असतं, बरोबर आहे. आणि ते जे वर्ड्स असतात ते पार्ट्स ऑफ स्पीच असतात. आता देर आर 8 टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. फर्स्ट इज नाउन, सेकंड इज pronoun, थर्ड इज वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. आपण थोडं फास्ट लेक्चर घेणार आहोत, सो बी अटेंटिव्ह. ओके. नेक्स्ट पहा, फर्स्ट आहे जो नाउन. नाउन काय आहे? नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. नाउन काय असतं? जे पर्सनला किंवा प्लेसला किंवा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या आयडियाला जे नाव असतं ते म्हणजे नाउन. रवी इज अ गुड बॉय. रवी काय असेल इथे? नाउन. कारण रवी हे नाव आहे, त्यामुळे हे काय झालं? नाउन. द सन इज शायनिंग. इथे सन काय येणार? तर नाउन येणार, कारण सन हे नाव आहे, त्यामुळे सन हे असेल नाउन. नेक्स्ट येतं पार्ट ऑफ स्पीच, ते म्हणजे प्रनाउन. जे वर्ड नाउनला रिप्लेस करतो तो असतो प्रनाउन. जसं की आता एक्झाम्पल घेतलं आपण, रवी इज अ बॉय, रवी इज रवी इज स्मार्ट बॉय, रवी इज रायडिंग बायसिकल. असं म्हणण्याच्या ऐवजी आपण म्हणू शकतो रवी इज अ बॉय, ही इज रायडिंग अ बायसिकल. म्हणजे प्रत्येक वेळेस रवी रवी असं न म्हणता आपण डायरेक्टली त्याच्याऐवजी ही, शी, दे, इट असं आपण यूज करू शकतो. म्हणजेच काय, तर पहा, शी इज माय बेस्ट फ्रेंड. इथे शी काय असेल? प्रनाउन, बरोबर आहे, जे नाउनला रिप्लेस करते. इथे शीच्या जागी कुठलं तरी मुलीचं नाव असेल. दे आर गोइंग टू द पार्क. आता इथे काय असणार? दे जो आहे तो काय झाला? प्रनाउन झाला. दे रिप्लेसेस नेम्स ऑफ प्लेसेस. ओके. कुठेही डाऊट असेल तर विचारा. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर मी नाही विचारणार की डाऊट आहे का सांगा म्हणून. तर तुम्हाला जिथे डाऊट असेल तिथे तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे वर्ब. वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ऍक्शन ऑर स्टेट. म्हणजे एखादा वर्ड जो कृती दर्शवतो त्याला म्हणायचं वर्ब. शी रन्स फास्ट. इथे पहा, रन्स काय आहे? रन्स हा वर्ब झाला का? कारण तो ऍक्शन शो करतो, त्यामुळे हा काय झाला? वर्ब. ही इज अ टीचर. इज हा काय झाला? स्टेट ऑफ बिंग. हा झाला, याला आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतो. ओके. कॉमन वर्ब्स पाहूयात. रन, जम्प, ईट, स्लीप, इज, एम, आर, वॉज, वर. आता हे झाले आपले कॉमन वर्ब्स. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह काय असतं? अन ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन. जो नाउन बद्दल अजून माहिती सांगतो, नाउनला अजून डिस्क्राईब करतो, त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह. आता नाउन म्हणजे काय? नाउन जे पर्सन असतात, प्लेस असेल, थिंग असेल, त्या गोष्टीला अजून जास्त त्या गोष्टीची माहिती देतो किंवा त्या गोष्टीला डिस्क्राईब करतो, तर त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह. द स्काय इज ब्ल्यू. आता स्काय काय आहे? नाउन आहे. आणि ब्ल्यू काय आहे? ऍडजेक्टिव्ह. का? कारण ब्ल्यू हे कशाबद्दल माहिती देत आहे? तर स्काय बद्दल. आणि स्काय काय आहे? नाउन आहे. असा वर्ड जो नाउन बद्दल माहिती देतोय त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह. ही इज अ स्मार्ट बॉय. ही इज अ स्मार्ट बॉय. आता ही काय झाला? प्रनाऊन. आता प्रनाऊन बद्दल जो माहिती देतो, तर स्मार्ट हा काय झाला? ऍडजेक्टिव्ह. बॉय. आता बॉय हा काय झाला? नाउन. बॉय
आता बॉय बद्दल माहिती कोण देतंय? स्मार्ट. आणि तो काय झाला मग वर्ड? ऍडजेक्टिव्ह. समजलं? नेक्स्ट आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब काय करतं? जो वर्ब बद्दल जास्त माहिती देतो. वर्ब दुसरा ऍडजेक्टिव्ह किंवा दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल जर माहिती देत असेल तर त्याला म्हणायचं ऍडवर्ब. अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स verbs अँड adjective or another adverb. शी रॅन क्विकली. आता रॅन जो आहे तो काय आहे? वर्ब आहे. आणि वर्ब बद्दल कसं पळतोय? तर खूप फास्ट, क्विकली. मग क्विकली हा काय झाला? ॲडवर्ब झाला. ओके. ही इज व्हेरी टॉल. आता टॉल काय झाला? ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह बद्दल व्हेरी हा डिस्क्राईब करतो, त्यामुळे व्हेरी काय झाला? ॲडवर्ब. समजलं? ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब मधला दोनच डिफरन्स आहे. ॲडवर्ब मध्ये वर्ब आहे, सो हा काय करेल? वर्ब बद्दल माहिती देईल, त्यासोबतच ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती देईल आणि त्यासोबतच दुसऱ्या ॲडवर्ब बद्दल माहिती देईल. ॲडजेक्टिव्ह काय करेल? नाऊन आणि प्रनाऊन बद्दल माहिती देईल. इतकाच डिफरन्स आहे ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्ह मध्ये. समजलं? एकदा सांगा, समजलं का? नेक्स्ट पहा. नेक्स्ट आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय असतं? प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज द पोझिशन, डायरेक्शन और रिलेशनशिप. म्हणजे दोघांमधलं पोझिशन, डायरेक्शन किंवा रिलेशन असा वर्ड, जो वर्ड या गोष्टी शो करतं त्याला म्हणायचं प्रिपोजिशन. नेक्स्ट आहे, आता याचे एक्झाम्पल्स बघूया. द बुक इज ऑन द टेबल. ऑन काय झाला? प्रिपोजिशन. कारण ही पोझिशन शो करतो. शी इज सिटिंग बिसाइड मी. बिसाइड काय झाला? प्रिपोजिशन. कारण हे पण पोझिशन शो करतंय. त्यामुळे जो वर्ड पोझिशन, डायरेक्शन किंवा रिलेशनशिप या तीन गोष्टी शो करतोय तर त्याला म्हणायचं प्रिपोजिशन. नेक्स्ट आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे असा वर्ड जो दोन शब्दांना, दोन फ्रेजेसला किंवा दोन सेंटेन्सला जॉईन करतो. तर अशा वर्डला म्हणायचं कंजक्शन. आय लाईक टी अँड कॉफी. आता अँड काय झाला? हा कंजक्शन. कारण टी आणि कॉफी या दोघांना जोडणारा शब्द कोण आहे? अँड. त्यामुळे कंजक्शन काय झाला? अँड. ही वॉज टायर्ड बट ही कंटिन्यू. आता ही वॉज टायर्ड एक सेंटेन्स आहे, ही कंटिन्यूड दुसरे सेंटेन्स आहे. मग बट काय येईल? कंजक्शन येईल. बरोबर आहे? कळतंय? नेक्स्ट पहा आता इंटरजेक्शन. हे काय करतं? एक्सप्रेस इमोशन्स. इमोशन्स हे एक्सप्रेस करतं. स्ट्रॉंग फिलिंग, सडन ॲक्शन, सडन फिलिंग ही शो करतं. त्याला काय म्हणायचं? इंटरजेक्शन. आता इथे बघा, वाव दॅट्स अमेझिंग. इथे वाव काय झाला? इंटरजेक्शन. आउच दॅट हर्ट्स. आता एखादी गोष्ट आपल्याला लागली, ठेच लागली, तर आपण तोंडातून एक सडन ॲक्शन निघते, तर त्याला काय म्हणायचं? आपण काय म्हणतो? आउच दॅट हर्ट्स. मग ते काय झालं? आउच इंटरजेक्शन. समजलं? हे क्विक रिकॅप आहे, एकदा रीड करून घ्या चला.
रीड करून घ्या चला आणि झालं की सांगा. ओके, कंजक्शन नाही समजलं का? कंजक्शन असा वर्ड जो दोन सेंटेन्स किंवा दोन शब्दांना जोडणारा. आता इथे बघा, टी अँड कॉफी, अँड हा शब्द जोडणारा आहे. तर त्यामुळे अँड आपण काय म्हणलं, तर तो कंजक्शन आहे. ही वॉज टायर्ड आणि ही कंटिन्यू, ह्या दोन सेंटेन्सला कोणता वर्ड जॉईन होतोय, जॉईन करतोय, तर बट. त्यामुळे बट काय झाला, कंजक्शन. समजलं का आता? ओके. चला टेबल रीड करा आता हा. रीड करून झालं की सांगा. ओके. आता आपण इथे पार्ट ऑफ स्पीच कम्प्लिटली संपतो. आता आपण पाहूयात आर्टिकल्स. वेट, मी पीपीटी शेअर करते. ओके. स्क्रीन दिसतीये व्यवस्थित? आणि माझा क्लिअर आवाज पण येतोय का सांगा मला एकदा. बघा, पार्ट ऑफ स्पीच झालं. ओके, एक मिनिट थांबा. ओके. आर्टिकल काय असतं, आर्टिकल हे नाऊनच्या आधी जे आपण यूज करतो जो वर्ड, त्याला म्हणायचं आर्टिकल. जसे की ए अँड द, हे काय झालंय आर्टिकल. आता ए अँड द कुठे कुठे कसं यूज असेल ते आपण पाहूयात. दोन टाईप असतात आर्टिकल्सचे, ते म्हणजे पहिलं म्हणजे इनडेफिनाइट आर्टिकल, सेकंड म्हणजे डेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइट आर्टिकल कोणते कोणते असतात, तर ए आणि अँड. अनडेफिनाइट आर्टिकल कोणतं असतं, तर द. ओके. आता इंडेफिनेट आर्टिकल काय असतं, ए आणि अँड केव्हा यूज करतात, तर जेव्हा एखादी जनरल गोष्ट असते जी स्पेसिफिक नाहीये, तेव्हा आपण बोलत असेल तर तेव्हा आपण ए किंवा अँड यूज करायचं. आता बघा, ए केव्हा यूज करतात, जेव्हा एखादा वर्ड हा कन्सोनंट साऊंड करतो.
कन्सोनंट साऊंड. कन्सोनंट म्हणजे काय असतं? बी, सी, डी, एफ, जी, एच हे काय झालं कन्सोनंट. आता वॉवेल्स काय असतात पाहूयात. ए, ई, आय, ओ, यू हे काय झाले वॉवेल्स. आणि यांना सोडून जे रिमेनिंग वर्ड्स आहेत ते काय झाले कन्सोनंट्स. समजलं. आता जो नाऊन कन्सोनंट साऊंड करतोय त्याच्या आधी आपण ए लावणार, आणि जो नाऊन वॉवेल साऊंड करतोय, जो वर्ड वॉवेल साऊंड करतोय त्याच्या आधी आपण ॲन लावणार. आता याच्यामध्ये पण काही एक्सेप्शन आहेत. आता आपल्याला इथे दिसायला यू दिसतंय, पण याचा उच्चार कसा होतो तर यू. आणि मी इथे म्हटलंय आधीच कन्सोनंट साऊंड. साऊंड म्हणजे काय, जे आपल्याला कसं ऐकायला येतंय हे पाहायचं. म्हणजे कन्सोनंट साऊंड करतंय का. यू, यू हे काय होतं कन्सोनंट होतं, त्यामुळे आपण याच्या आधी काय घ्यायचं अ घ्यायचं. अ कॅट, अ बुक, अ युनिव्हर्सिटी, अ युनिव्हर्सिटी. समजलं. वॉवेल, वॉवेल केव्हा आधी घ्यायचं, ॲन केव्हा घ्यायचं तर वॉवेलच्या आधी. आता बघा, ॲन घेतलं आपण, ॲन ॲपल, ॲन अवर. आता अवर म्हणतो आपण, हवर म्हणतो का नाही, आणि अवर असं म्हणतो. त्यामुळे हा कसा साऊंड करतोय तर वॉवेल साऊंड करतोय. त्यामुळे त्याआधी काय घ्यायचं ॲन घ्यायचं. हे एक्सेप्शन आहेत काही, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहेत आपल्याकडे डेफिनेट आर्टिकल. इनडिफिनाइट समजलं का सांगा, एकदा रीड करून घ्या. नेक्स्ट बघा, डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल केव्हा यूज करतात, जेव्हा तो शब्द स्पेसिफिक असतो. जेव्हा आपण एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलत असेल तर त्याच्या आधी आपण द यूज करतो. आय सॉ अ डॉग, आपण जनरल डॉग पाहिलेलं असतं तर आपण काय बोलणार आय सॉ अ डॉग. पण स्पेसिफिक डॉग हा भुंकत असेल तर काय म्हणणार द डॉग वॉज बार्किंग. कुत्रा भुंकत होता, तो कुत्रा भुंकत होता, आपण असं म्हणतो. कारण तो कुत्रा आधीच माहिती असतो, त्यामुळे आपण काय म्हणतो द डॉग वॉज बार्किंग. त्यासोबतच काही युनिक गोष्टी असतील, जसे की सन, मून याच्या आधी आपण द यूज करतो. सुपरलेटिव्ह डिग्री सोबत सुद्धा द बेस्ट, द टॉलेस्ट, किंवा रिव्हरचं नाव असेल, सीचं नाव असेल, माउंटेनचं नाव असेल तर त्याच्या आधी सुद्धा द यूज करतात. जसं की द गंगा, द हिमालयाज. समजलं. एकदा रीड करून घ्या. नेक्स्ट पहा,
आता आपण आर्टिकल केव्हा यूज नाही केलं पाहिजे, जेव्हा नाऊन प्लुरल नाऊन असतात, प्लुरल जनरल नाउन्स असतात, त्याच्या आधी आपण कुठलंही आर्टिकल यूज करायचं नाही. जसं की इथं आहे आय लाईक ॲपल्स, याच्या आधी कुठलंही आर्टिकल आपण यूज केलं नाहीये. त्यासोबतच अनकाउंटेबल नाऊन, म्हणजे जी गोष्ट आपण काउंट करू शकत नाही त्याच्या आधी देखील कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लावायचं नाही. त्याच्यासोबतच कंट्रीजच्या नेमच्या आधी, सिटीजच्या नेमच्या आधी, त्यासोबतच पीपलच्या जे माणूस आहेत, मी धरती, द धरती असं नाही म्हणत. ओके, तर त्याच्या आधी कुठलंही आर्टिकल लागत नाही. कंट्रीजचं सुद्धा इंडिया इज द इंडिया इज अ ब्युटिफुल कंट्री असं म्हणत नाहीत, तर इंडिया इज अ ब्युटिफुल कंट्री असं म्हणतात. ओके, नेक्स्ट पाहूयात. एक क्विक रिकॅप रीड करून घ्या चला. चला सांगा, झालं. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस क्वेश्चन्स. आय सॉ डॅश एलिफंट इन द झू. चला सांगा आन्सर. चला आन्सर सांगा. आय सॉ डॅश. इथे पहा वॉवेल आहे, एलिफंट आहे, एलिफंट कसं साऊंड करते, वॉवेल साऊंड करते. मग वॉवेलच्या आधी काय येतं? वॉवेलच्या आधी काय येतं? विशाल, तिथे एलिफंट आहे. एलिफंट हा कसा स्टार्ट होतो, ई काय आहे, वॉवेल आहे. मग वॉवेलच्या आधी काय येणार, ॲन येणार. अ पण येत नाही आणि द पण येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. शी गेव मी डॅश ॲपल. सांगा आता चला.
सिंपल तिथे ऍपल आहे. ऍपल कसं साऊंड करतोय, वोवेल साऊंड करतोय, त्यामुळे तिथे ॲन येणार. शी गिव्ह मी ॲन ॲपल. सिंपल आहे, याच्यात विचार करण्याची गोष्टच नाहीये. हे सगळ्या गोष्टी आपल्या टेनच्या आधीच झालेल्या आहेत. फिफ्थ सिक्सलाच गोष्टी असतात या. समजलं का विशाल? नेक्स्ट पहा. दे लिव्ह नियर डॅश गंगाज रिव्हर. गंगा रिव्हर आहे. काय येणार तिथे? नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय का? थोडं व्यवस्थित आधीच नेटवर्क व्यवस्थित करून ठेवत चला. आता येत आहे का बघा क्लिअर आवाज तुम्हाला? चला याचा आन्सर सांगा. पहा इथे आन्सर काय येणार? द येणार. दे लिव्ह नियर गंगा रिव्हर. ओके. ठीक आहे विशाल, तुमचा नेटवर्क इश्यू होते, तसं पण तुम्ही एकटेच आहात. तर आपण उद्या लेक्चर कंटिन्यू करूया. ओके. आणि कुठलेही डाऊट्स असतील तर मला विचारा. मी की प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सेंड करेल ग्रुपवरती. ओके. आणि उद्या प्लीज नेटवर्क व्यवस्थित करून बसा, म्हणजे व्यवस्थित लेक्चर अटेंड कराल. ओके. चलो, लेक्चर इथे सेंड करूयात. आणि उद्या अजून दुसरा टॉपिक घेऊयात. आणि प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स मी सेंड करेल ग्रुपवरती. त्यासोबतच त्याचे पीपीटी देखील करेल. ओके.